नमस्कार भावी आरोग्य निरीक्षकांनो, तुमचं स्वागत आहे मिशन सॅनिटरी इन्स्पेक्टर या आपल्या हक्काच्या चॅनलवर. मित्रांनो, काल आपण वेस्ट मॅनेजमेंट या 5 दिवसीय महासिरीजमध्ये आपण डे 1मध्ये गार्बेज वेस्टवरती MCQ पाहिले. आज आपण डे 2मध्ये रबिश वेस्ट म्हणजे काय व त्यावरचे MCQ पाहणार आहोत. रबिश वेस्ट म्हणजे असा कचरा जो कोरडा ड्राय असतो आणि जो सडत नाही, नॉन बायोडिग्रेडेबल किंवा खूप उशिरा सडतो. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर घरात, ऑफिसमध्ये किंवा सार्वजनिक ठिकाणी तयार होणारा कोरडा कचरा म्हणजे रबिश वेस्ट. तर चला पाहूयात यावरचे MCQ. प्रश्न क्रमांक 1. सॅनिटरी इन्स्पेक्टरच्या तांत्रिक भाषेत रबिश वेस्ट म्हणजे खालीलपैकी कोणत्या प्रकारचा कचरा होय? ऑप्शन ए. केवळ स्वयंपाकघरातील ओला कचरा. ऑप्शन बी. अकुजणारा आणि सुका घनकचरा. ऑप्शन सी. शौचालयातून निघणारे मलयुक्त सांडपाणी. ऑप्शन डी. हॉस्पिटलमधून निघणारा संसर्गजन्य कचरा. योग्य उत्तर ऑप्शन बी. अकुजणारा आणि सुका घनकचरा. प्रश्न क्रमांक 2. खालीलपैकी कोणत्या वस्तूचा समावेश प्रामुख्याने कंबस्टाईल रबिश जळणारा सुका कचरा यामध्ये होते? ऑप्शन ए. काचेच्या बाटल्या. ऑप्शन बी. कागद आणि पुठ्ठे. ऑप्शन सी. ॲल्युमिनियमचे कॅन्स. ऑप्शन डी. सिमेंटचे तुकडे. योग्य उत्तर ऑप्शन बी. कागद आणि पुठ्ठे. प्रश्न क्रमांक 3. खालीलपैकी कोणता पदार्थ नॉन कंबस्टाईल रबिश न जळणारा सुका कचरा या वर्गात मोडतो? ऑप्शन ए. प्लास्टिक पिशव्या. ऑप्शन बी. वाळलेले कापड. ऑप्शन सी. धातूचे स्क्रॅप आणि काच. ऑप्शन डी. कॅलेंडर आणि जुनी पुस्तके. योग्य उत्तर ऑप्शन सी. धातूचे स्क्रॅप आणि काच. प्रश्न क्रमांक 4. रबिश प्रकारच्या कचऱ्याची उदा. प्लास्टिक, काच, धातू. विल्हेवाट लावताना पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी खालीलपैकी कोणती पद्धत सर्वोत्तम मानली जाते? ऑप्शन ए. उघड्यावर डंपिंग करणे. ऑप्शन बी. समुद्रात विसर्जन करणे. ऑप्शन सी. पुनर्वापर आणि रिसायकलिंग. ऑप्शन डी. घराजवळ खड्डा करून गाडणे. योग्य उत्तर ऑप्शन सी. पुनर्वापर आणि रिसायकलिंग. प्रश्न क्रमांक 5. कागदी कचरा आणि पुठ्ठे यांचे विघटन होण्यासाठी नैसर्गिक पर्यावरणात साधारण किती काळ लागतो? ऑप्शन ए. 2 ते 5 आठवडे. ऑप्शन बी. 10 ते 50 वर्ष. ऑप्शन सी. 100 पेक्षा जास्त वर्ष. ऑप्शन डी. कधीच विघटन होत नाही. योग्य उत्तर ऑप्शन ए. 2 ते 5 आठवडे. प्रश्न क्रमांक 6. प्लॅस्टिकच्या बाटल्या आणि कॅरी बॅग्स जमिनीत पूर्णपणे नष्ट होण्यासाठी अंदाजे किती वर्ष लागतात? ऑप्शन ए. फक्त 6 महिने. ऑप्शन बी. 1 ते 2 वर्ष. ऑप्शन सी. अंदाजे 400 ते 500 वर्ष किंवा त्याहून अधिक. ऑप्शन डी. 10 वर्ष. योग्य उत्तर ऑप्शन सी. अंदाजे 400 ते 500 वर्ष किंवा त्याहून अधिक. प्रश्न क्रमांक 7. घनकचरा व्यवस्थापन नियमानुसार शहरामधील सुका कचरा रबिश गोळा करण्यासाठी कोणत्या रंगाची कचरापेटी डस्टबिन वापरणे अनिवार्य आहे? ऑप्शन ए. हिरवी. ऑप्शन बी. निळी. ऑप्शन सी. पिवळी. ऑप्शन डी. काळी. योग्य उत्तर ऑप्शन बी. निळी. प्रश्न क्रमांक 8. रबिश प्रकारच्या कचऱ्यामध्ये येणाऱ्या जुन्या बॅटऱ्या, इलेक्ट्रॉनिक वस्तू, ई-वेस्ट आणि रसायनांचे डबे यांना कोणत्या उपवर्गात टाकले जाते? ऑप्शन ए. घरगुती सेंद्रिय कचरा. ऑप्शन बी. धोकादायक घरगुती कचरा. ऑप्शन सी. बायोमेडिकल वेस्ट. ऑप्शन डी. सामान्य गार्बेज. योग्य उत्तर ऑप्शन बी. धोकादायक घरगुती कचरा. हजार्ड्स डोमेस्टिक वेस्ट. प्रश्न क्रमांक 9. कचरा व्यवस्थापनातील रिड्यूस कमी करणे या तत्त्वाचा मुख्य उद्देश सुक्या कचऱ्याच्या रबिश बाबतीत काय आहे? ऑप्शन ए. कचरा जास्तीत जास्त जाळणे. ऑप्शन बी. कचऱ्याची निर्मिती मूळ स्थानावर कमी करणे. ऑप्शन सी. कचरा गोळा करून नदीत टाकणे. ऑप्शन डी. सुक्या कचऱ्यापासून खत तयार करणे. योग्य उत्तर ऑप्शन बी. कचऱ्याची निर्मिती मूळ स्थानावरच कमी करणे.
प्रश्न क्रमांक 10. सॅनिटरी इन्स्पेक्टर म्हणून काम करताना रस्त्याच्या कडेला साचलेला रबिश कचरा वेळेवर न उचलल्यास प्रामुख्याने कोणती समस्या निर्माण होऊ शकते? ऑप्शन ए. उंदीर आणि घूस यांचा प्रादुर्भाव वाढणे. ऑप्शन बी. कचऱ्याचे खतात रूपांतर होणे. ऑप्शन सी. हवेतील ऑक्सिजनचे प्रमाण वाढणे. ऑप्शन डी. पाणी शुद्ध होणे. योग्य उत्तर ऑप्शन ए. उंदीर आणि घूस यांचा प्रादुर्भाव वाढणे. तर मित्रांनो, आपण वेस्ट मॅनेजमेंट यातील डे 2 मध्ये रबिश या टॉपिकवर अतिमहत्त्वाचे प्रश्न व कन्सेप्ट कव्हर केले आहेत. शेवटी मला तुम्हाला एकच सांगायचं आहे, जी माहिती, जे प्रश्न आणि कन्सेप्ट शिकण्यासाठी तुम्ही बाहेर हजारो रुपये देऊन क्लासेस लावतात, तीच दर्जेदार माहिती आणि क्वालिटी कंटेंट मी तुम्हाला आपल्या चॅनलवर मोफत देत आहे. माझं फक्त एकच ध्येय आहे, पैशाअभावी कोणत्याही विद्यार्थ्याचा अभ्यास थांबला नाही पाहिजे. मी माझ्या बाजूने पूर्ण प्रामाणिकपणे मेहनत घेत आहे. मला फक्त तुमच्या सोबतीची आणि सपोर्टची गरज आहे. जर तुम्हाला खरोखर वाटत असेल की या सिरीजमुळे तुमच्या अभ्यासात मदत होत आहे, तर आत्ताच आपल्या मिशन सॅनिटरी इन्स्पेक्टर या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या इतर सॅनिटरी इन्स्पेक्टर मित्रांसोबत नक्की शेअर करा. तर भेटूया उद्या नेक्स्ट डे.